तर आपण पाहिलं बारामतीमधून युगेंद्र पवार बोलत होते आणि त्यांनी शाश्वत विकासासंदर्भात देखील बातचीत केली, शिवाय जनतेला देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा आपण नाशिककडे जातोय। देवळाली मतदारसंघामधील मतदान केंद्रामध्ये बिघाड झालेला आहे। बॅलेट युनिटमधील मतदान यंत्रामध्ये बिघाड झालाय, त्यामुळे तब्बल 20 मिनिटं मतदानासाठी उशीर झालेला आहे। देवळाली मतदार केंद्रामध्ये बिघाड झालेला आहे। देवळाली मतदार केंद्रामध्ये हा घोळ झालेला आहे, त्यामुळे तब्बल 20 मिनिटं उशीर झालेला आहे। देवळाली मतदार केंद्रामध्ये बॅलेट युनिटमधील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल 20 मिनिटं मतदान सुरू होण्यासाठी उशीर झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणि किरण, देवळाली मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेसाठी, मतदानाच्या प्रक्रियेसाठी उशीर झाला? आज नाशिकमध्ये देखील मतदानाची प्रक्रिया ही पार पडते आणि सकाळपासूनच वेगळ्या मतदान केंद्रावरती नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात आहेत। देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघामध्ये एक खरं तर मतदान केंद्रावरती जे मशीन आहे त्या मशीनमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेले होते, अशा पद्धतीचं माहिती मिळते। पण त्या ठिकाणी लगेच निवडणूक आयोगाच्या जे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी धाव घेत ते मशीन आता जे व्यवस्थित केल्याची सुद्धा माहिती मिळते। पण या सगळ्या या प्रक्रियेमध्ये 20 ते 25 मिनिटं जे आहे मतदान ते खोळंबलेलं होतं आणि 20 ते 25 मिनिटांनी मतदानाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। नाशिक पूर्व आणि नाशिक देवळाली या दोन्ही मतदारसंघामध्ये एका मतदान केंद्रावरती अशा पद्धतीची हे मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेली होती, पण लगेच कर्मचारी येऊन ते दुरुस्ती केल्यानंतर आता मतदानाची प्रक्रिया जी आहे ते सुरळीत पार पडत असल्याचं माहिती कळत आहे। मतदान केंद्रावर गर्दी कशी आहे, किरण? खरं तर जान्हवी, सकाळपासूनच आज मतदार जे आहेत ते घराबाहेरून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती गर्दी करत आहेत। सकाळी 7 पासून मतदानाची प्रक्रिया ही नाशिकमध्ये सुद्धा चालू झालेली आहे। अनेक नेत्यांची जी प्रतिष्ठा आहे ते पणाला लागलेली आहे आणि आज मतदार या सगळ्या नेत्यांचं भवितव्य जे ठरवणार आहेत। अजून काही वेळानंतर मतदान केंद्रावरती जास्तीत जास्त गर्दी होईल अशा पद्धतीचं एक व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे। आणि थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते।